वळत पुढच्या बातमीकडे परभणी आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये एक अपडेट आहे। सूर्यवंशी यांना श्वसनाचा आजार असल्याचं समोर आलेलं आहे। जेलमध्ये असताना त्यांना जळजळीचा त्रास होत होता। एका कैद्यानं तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलेलं आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड 100%। त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही। आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं, पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे, असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे। दुसरं, त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे। त्यांचा इथला बोन तुटलेला होता, तो जुना होता, त्यांनी सांगितलं, त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे। पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एमसीआर मध्ये गेले त्यावेळेस एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली। ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं।